नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची आपल्याला बघायची आहे, पण त्याआधी सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करूया. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शक्तीपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समिती आज विधान भवनावर मोर्चा काढतेय. 12 जिल्ह्यातील सुमारे 5000 शेतकरी बांधव याकरता आझाद मैदानात येत आहेत. या मोर्चाला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल अशी माहिती समिती समन्वयक गिरीश फोंडे आणि आमदार कैलास पाटील यांनी दिली. शक्तीपीठ महामार्गाला 86,000 कोटी रुपये लागणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध केलेला आहे. या महामार्गामध्ये सुमारे 27,000 एकर जमीन बाधित होणार आहे. राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांकरता मल्हार झटका सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. झटका पद्धतीने जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्यांना हे झटका सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली. कुणी काय खावं, कसं खावं, कुणाकडून घेऊन खावं हे सांगणारे नितेश राणे कोण, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर काही लोकांना भारतातच अफगाणिस्तान, पाकिस्तान बनवायचं आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. मल्हार झटका सर्टिफिकेटला म्हणजे विशेषतः मल्हार या नावाला जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी विरोध केलाय. मटणाच्या वेबसाईटला हिंदू देवाचं नाव नको अशी भूमिका जेजुरी संस्थान ट्रस्टने घेतली आहे. तसं पत्र नितेश राणेंना पाठवण्यात आलंय. इतिहासाचं विकृतीकरण करणं हा सध्या अजेंडा राबवला जातोय. तोफखाना प्रमुख, अंगरक्षक, वकील हेही मुस्लिम होते अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या सगळ्यामुळे महाराष्ट्राची हानी होणार अशी टीका आव्हाडांनी नितेश राणेंवर केली आहे. बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी सुरू केलेल्या हैदोसावर बंदी घालण्याकरता महाराष्ट्र सरकारनं दमदार पाऊल उचललं. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमामध्ये अभूतपूर्व बदल करण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलाय. अर्जातील माहिती खोटी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली. डोंबिवली पूर्वेतल्या साई गॅलेक्सी इमारतीच्या बिल्डरवर बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जागेचे खोटे सातबारे, नकाशे तसंच शासकीय कागदपत्र बनावट बनवल्याचा बिल्डरवर आरोप ठेवला गेलाय. उल्हासनगरच्या भरतनगर भागात सर्वे करता गेलेल्या आशा सेविकांना मारहाण करण्यात आली. 2 आशा सेविका क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या सर्वे करता गेल्या असता त्यांना एका व्यक्तीने शिवीगाळ करत फरशी आणि दगड फेकून मारहाण केली. आशा सेविकांनी कशीबशी आपली सुटका करून घेत पोलीस ठाणं गाठलं. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेनं मोठा दणका दिलाय. 274 कोटींची थकबाकी न भरल्यानं एरंडवणे, कोंढवा, सिंहगड इथल्या 3 इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या. 5 जूनपर्यंत विठ्ठल मंदिरातील काम पूर्ण करण्याचे आदेश मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ठेकेदारांना दिले. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती संवर्धन आणि गाभारा सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. आमदार अबू आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. औरंगजेबासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अबू आझमींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20,000च्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. वाल्मिक कराड आणि त्यांची लोक मला मारून टाकतील असं संतोष देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशीच सांगितलं होतं, असा धक्कादायक जबाब देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिला.